शेतकऱ्यांचा संताप शिगेला. कर्जमाफीसाठी मंत्रालयासमोर झाडावर चढून आंदोलन. मुंबईतील मंत्रालयासमोर आज शेतकऱ्यांनी झाडावर चढून आंदोलन सुरू केलंय. विविध मागण्यांसाठी करण्यात आलेले या आंदोलनामुळे परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. घटनास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. 4 आंदोलक झाडावर चढले होते. अग्निशमन दल आणि मुंबई पोलिसांनी संयुक्तपणे राबवलेल्या बचाव मोहिमेत आत्तापर्यंत 3 जणांना सुखरूप खाली उतरवण्यात यश आलेलं आहे. मात्र एक आंदोलक अद्याप झाडावर असून त्याची समजूत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. झाडावर आंदोलन करणाऱ्यांमध्ये विठ्ठल खेडेकर बुलढाणा, श्रीराम चेलवाड लातूर आणि आणखी 2 आंदोलकांचा समावेश असल्याची माहिती आहे. दरम्यान शेतकरी नेते रविकांत तुपकर लवकरच घटनास्थळी पोहोचणार असून झाडावर असलेल्या आंदोलकांची समजूत काढून आंदोलन शांततेत मागे घेण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. सध्या अग्निशमन दल, पोलीस आणि प्रशासनाची पथके घटनास्थळी तैनात असून उर्वरित आंदोलकाला सुरक्षितपणे खाली उतरवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. परिस्थितीवर प्रशासनाचे बारकाईने लक्ष असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी आवश्यक ती खबरदारी घेण्यात येते आहे. शेतकऱ्यांच्या सरसकट विनाशर्त कर्जमुक्तीसाठी आणि हक्काचा पीक विमा व पीक कर्ज आणि इतर शेतकऱ्यांच्या मागण्या घेऊन आज मुंबईच्या विधान भवनामध्ये घुसण्याचा आम्ही सगळ्या शेतकऱ्यांनी प्रयत्न केला होता. विधान भवनाच्या गेटमधून आतमध्ये आम्ही आमचे कर्जाचे सातबारे फेकले. त्यानंतर आम्ही पत्रक आणले होते मागण्यांचे, ते फेकले आणि सोयाबीन कापूस सुद्धा विधान भवनाच्या आत त्या ठिकाणी फेकून सरकारचं लक्ष वेधायचा प्रयत्न केला. पोलिसांच्या कर्दी सरकारने आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला आणि आम्हाला आझाद मैदान पोलीस स्टेशनला अटक करून आणलेलं आहे. आमचे काही सहकारी हे झाडावर चढून त्या ठिकाणी आंदोलन करतायत. त्या सगळ्या सहकाऱ्यांना मला सांगायचं आहे की मुख्यमंत्री महोदयांच्या वतीनं गिरीशभाऊ महाजन यांचा आता थोड्या वेळापूर्वी फोन आला होता. त्यांनी सांगितलं मुख्यमंत्री महोदयांबरोबर 4 वाजता तुमची बैठक शिष्टमंडळाची आम्ही लावलेली आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात ज्या काही सुधारणा आहेत त्या आम्ही ऐकून घेऊन त्यात सकारात्मक मार्ग काढू असा शब्द त्यांनी पुन्हा एकदा दिला. पुन्हा आम्ही सरकारवर आता एकदा विश्वास ठेवलेला आहे. 4 वाजता सरकारसोबत विधान भवनात बैठक होणार आहे. त्यामुळे झाडावर जे आंदोलक चढलेले आहेत त्यांना माझी विनंती आहे की झाडाच्या खाली उतरा, कारण तुमचा जीव आमच्यासाठी महत्वाचा आहे. लढणारी माणसं टिकली पाहिजे, लढणारी माणसं संपली नाही पाहिजे, अशी माझी भूमिका आहे. आणि म्हणून महाराष्ट्रातल्या सगळ्या शेतकऱ्यांना सांगतो की आज संध्याकाळच्या बैठकीत काय निर्णय होतो मुख्यमंत्र्यांबरोबर ते आपण पाहू. अन्यथा त्या बैठकीनंतर पुढच्या आंदोलनाची दिशा मी रात्री तुम्हाला सांगेन. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.